आणि महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। अहिल्यानगरमधील ड्रग्ज प्रकरणावरनं राजकीय वातावरण आता तापल्याचं दिसतंय। या ड्रग्ज प्रकरणामध्ये मोठे मासे असल्याचा सुजय विखे यांनी दावा केलेला आहे। पोलिसांनी ही नावं जाहीर करावीत, अन्यथा मी ही नावं जाहीर करेन, असं माजी खासदार सुजय विखे पाटील म्हणतायत। सुजय विखे पाटील यांच्याकडून पोलिसांना एका आठवड्याचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। या प्रकरणातील आरोपी पोलीस कर्मचारी श्याम सुंदर गुजर याची पारनेरवरनं स्थानिक गुन्हे शाखेमध्ये बदली कुणाच्या शिफारशीवर झाली याचं उत्तर पोलीस अधीक्षकांनी दिलं पाहिजे। तसंच हे ड्रग्ज पारनेरमध्ये कुणाच्या घरी ठेवण्यात आलं, जे 2 लोक यात सामील आहेत ते कुणाचे कार्यकर्ते आहेत हे देखील पोलिसांनी स्पष्ट करावं, अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी केलेली आहे। ड्रग्ज हे समाजाला लागलेली कीड आहे। जो कोणी याला पाठबळ देत असेल, जनता सगळ्या आता गोष्टी हळूहळू खुल्या होतील। मी आठवडाभराचा वेळ देतो अहिल्यानगर पोलीस विभागाला की त्यांनी हे सगळे नावं जाहीर करावेत, अन्यथा पत्रकार परिषद घेऊन नावनिशी मी हा सगळा खुलासा करणार की कोण कोणाच्या घरी माल ठेवला होता आणि ते कोणाचे कार्यकर्ते होते। हे सगळं दिवस ढवळ्या घडलेला पराक्रम आहे आणि हे कोणाच्या शिफारशीने आले याचं सुद्धा उत्तर एसपीने द्यावं, आमची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।